भारतात स्त्री माणूस उरलेली नाहीये, ही फक्त स्त्री आहे. भारतात आपण तिला पूर्णपणे महिलाच बनवून टाकलंय, तिला माणूस राहू दिलं नाही. बाहेर जा, तिथे जी महिला आहे ती माणूस जास्त आहे. ती जेव्हा बोलायला येते तेव्हा विशेषतः हिंदुस्थानी पुरुष अगदी कावरा बावरा होतो, म्हणतो ही तर माणसासारखी बोलते. अरे बाबा, लाजत नाही तेव्हा. हे तर हँडशेक करते हात पुढं करून. Hi, it's really nice to meet you. हा का काय लाजबीज आहे की नाही पुरीला? माणसाचा हात आहे तो, की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फक्त जननांग दिसतं का? माणसाचा हात आहे, हात पुढे केलाय तर हात मिळव ना मित्रा. विमानामध्ये बसतात, एअर होस्टेस येते, पुरुषांची अवस्था बघा एअर होस्टेस समोर. जेव्हा ती समोर येईल तेव्हा असे डोळे चुकवतेस जणू प्रेयसीच उभी आहे, आणि जेव्हा ती मागे निघून जाईल तेव्हा मागून तिच्याकडे टक लावून बघतील. समोर उभी होती तर इकडे बघत होते, जेव्हा निघून गेली तेव्हा मागून असे. मला सहसा विंडो सीट हवी असते, सहसा मिळत नाही. आईल सीट मिळाली आहे, मला खात्री असते की मिळून जाईल. विंडो सीटवाल्याला म्हणा, भाऊ माझी आईल सीट आहे, हवी येतं. तो उडी मारून येतो आणि म्हणतो हो, बस अट इतकीच आहे की तो तरुण पुरुष असायला हवा. त्याला आईल सीट हवी असते, तिथूनच त्याला चांगलं. मला हे सांगायचंय की स्त्रीला तुम्ही जसं बनवून टाकलंय ना पुरुषांनो, तुम्ही सुद्धा सुखाने जगू शकणार नाही. जर तुम्ही अर्ध्या मानवतेसोबत सहज संबंध ठेवू शकत नाही तर तुम्ही सुखानं कसं जगणार? जगाची अर्धी लोकसंख्या तर यांचीच आहे ना, आणि यांना बघताच तुम्ही अस्वस्थ होऊन जाता. कधी लैंगिक उत्तेजना येते, कधी थरथर कापायला लागता, कधी काही होऊन जातं, कधी ती आकर्षक नाही वाटली तर इकडे तिकडे बघायला लागतं. सहज तर राहू शकत नाही ना. पुरुष जर स्त्रीसोबत मैत्री करू शकत नाही म्हणजे जगाची अर्धी लोकसंख्या उर्वरित अर्ध्या लोकसंख्येसोबत मित्रत्वाच्या भावनेने जगू शकत नाही. मग या दोन्ही लिंगांमध्ये संघर्ष चालेल, जो घराघरात चालतो.